या ऐहिक जीवनामध्ये काही ना काही ज्ञान आणखीन त्याला घेण्याचं शिल्लक असतं. तोपर्यंत तो पोहोचलेला नसतो. ते शिल्लकच असतं, बाकी असतं, जे की त्याची आपल्याला जाणीव करून घ्यायची असते. म्हणून ज्ञानाला अंत नाही. बाबासाहेब मान्य करतात की मी विद्यार्थी आहे. एवढे विद्वान, जगामध्ये विद्वान असणारे डॉक्टर बाबासाहेब विद्यार्थी म्हणतात ना, कारण ज्ञानाला अंत नाही. मग बुद्धाचं सुद्धा त्यामुळे जे काही सर्वज्ञ आहे अशा प्रकारचा जो काही सिद्धांत मांडलेला आहे, त्यांना हे जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे कुणाकडेही नव्हतं. म्हणजे कुणालाही एकाच वेळी सर्व ज्ञान, सर्व गोष्टी दिसत नाहीत, सर्व ज्ञानाची जाणीव होत नाही, सगळ्या गोष्टीचा शोध घेता येणं शक्य नाही, असं बुद्धांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. म्हणून